काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी हे त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त विधानांसाठी अनेकदा चर्चेत राहिले। त्यांनी ईव्हीएम घोटाळा संशयावरून मुख्य निवडणूक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। तसंच संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करत दोघे मिळून खरातला संपवू असं धडकी भरवणारं विधान केलं होतं। त्यांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात अनेकदा खळबळ उडाली आहे। आता पुन्हा एकदा त्यांनी असंच एक विधान केलंय ज्याने राजकीय वर्तुळासह जनसामान्यांमध्ये खळबळ उडाली आहे। आता त्यांनी पुन्हा नेमकं काय वादग्रस्त विधान केलंय आणि त्यांच्या वक्तव्याने आता नेमका कसा वाद पेटलाय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। राज्यातील राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर येते। माजी मंत्री सुबोध सावजी यांनी अत्याचाराच्या प्रकरणांवरून थेट राज्यपालांना पत्र पाठवले। त्यात त्यांनी वादग्रस्त मागण्या केल्यात। स्वतःहून अत्याचार करून घेणाऱ्या महिलांवर पोलीस केसेस दाखल कराव्या आणि त्यांची नावं, फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण शासनानं समाजासमोर आणावं असं विधान सावजी यांनी केल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे। सावजी यांनी अकलेचे तारे तोडलेत। बरं, एवढंच बोलून ते थांबले नाहीत, तर आपल्या वक्तव्यांचं समर्थन करण्यासाठी त्यांनी थेट राज्यपालांना याबद्दलचं पत्रही पाठवलंय। आज मी हे 2 पानी मागणी पत्र महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना माझ्या वतीने व राज्यातील जनतेच्या वतीने पाठवले आहे। या मागणी पत्राचा आशय असा आहे, राज्यामध्ये स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्याची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण जाहीर करावे व यांच्यावर पोलीस कारवाई करावी। राज्यामध्ये 2 प्रकारचे बलात्कार आहेत। एक स्वतःहून करून घेतलेला बलात्कार व दुसरा जबरदस्ती केलेला बलात्कार। जबरदस्ती केलेल्या बलात्कारात ज्यांच्यावर बलात्कार झाला यांची नावे गुपित ठेवणे हे समाजासाठी खूप चांगले आहे। परंतु ज्यांनी स्वार्थासाठी, मग पैशाच्या स्वार्थासाठी, आपले शारीरिक सुख भोगवण्याच्या स्वार्थासाठी किंवा इतर आमिषासाठी स्वतःहून जर बलात्कार करून घेतला तर अशांची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण हे समाजासमोर आणून यांच्यावर पोलीस कारवाई करावी। सुबोध सावजी यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात अत्याचाराचे 2 प्रकारात वर्गीकरण केले। त्यांच्या मते एक जबरदस्तीने केलेला अत्याचार आणि दुसरा महिलेनं स्वतःहून करवून घेतलेला अत्याचार। जबरदस्तीने झालेल्या अत्याचारातील पीडित महिलांची नावं गुप्त राहिलीच पाहिजेत असं म्हटलंय त्यांनी। मात्र ज्या महिला स्वार्थासाठी किंवा पैशांसाठी असे कृत्य करतात अशा व्यभिचारी महिला समाजाला कलंक आहेत। त्यांना समाजासमोर आणणं हे माझं तसंच राज्यातील जनतेचं स्पष्ट मत आहे। सुबोध सावजी यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात अत्याचाराचं 2 प्रकारात वर्गीकरण केलंय। त्यांच्या मते एक जबरदस्तीने केलेला आणि दुसरा महिलेनं स्वतःहून करून घेतलेला। सावजी यांनी पत्रात पुढे म्हटलंय की भोंदू बाबा, संत, महात्मे किंवा आर्थिक लाभाच्या नादी लागून अनेक महिला ठिकठिकाणी जाऊन असं कृत्य करतात। सध्याच्या कायद्यानुसार पीडितेचं नाव जाहीर करता येत नाही आणि व्हिडिओ व्हायरल करण्यावर कारवाई होते। मात्र सावजी यांनी ही पद्धत बदलण्याची मागणी केली आहे। अशा महिला जनतेसमोर उघड झाल्यास इतर महिला असं वागणार नाहीत आणि स्वार्थासाठी होणारे प्रकार कमी होतील असा दावा त्यांनी केलाय। स्वतःहून करून घेतलेल्या बलात्कारामुळे व हे बलात्कार जनतेसमोर न आल्यामुळे, महाराष्ट्रासमोर न आल्यामुळे ह्या महिला अनेक प्रकारे अनेक ठिकाणी जातात। त्यामुळे हे जे भोंदू बाबा, साधू, संत, महात्मे व लॉजिंगवर नेणारी बडे बडे व्यक्ती यांना हे फावते। तर अशा प्रकरणामध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी राज्याला निर्देश द्यावे की स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे समाजासमोर आणावीत, त्यांचे फोटो असल्यास चित्रीकरण हे जाहीर करावे व यांच्यावर पोलीस केसेस करावे, केलेली कारवाई कळवावी। राज्यातील जनतेसह आपणास अशी विनंती आहे की ज्या महिला स्वतःहून निरनिराळ्या प्रकारे बलात्कार करून घेतात त्यांची नावं, फोटो असल्यास व्हिडिओ चित्रीकरण हे सर्व शासनानं जाहीर करावं। आपण याबाबत शासनास निर्देशित करावं असं देखील सुबोध सावजी यांनी राज्यपाल यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय। सुबोध सावजींच्या या विधानानं महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।
सावजी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून होते। त्यांचं हे विधान भारतीय कायद्याच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या थेट विरोधात आहे। भारतीय न्याय संहिता आणि पूर्वीचं कलम 228 अ नुसार बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराच्या कोणत्याही घटनेत पीडितेचं नाव, पत्ता, फोटो किंवा तिची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती उघड करणं हा अजामीनपात्र गुन्हा आहे। सर्वोच्च न्यायालयानं निपुण सक्सेना विरुद्ध भारत सरकार या खटल्यात स्पष्टपणे नमूद केलंय की पीडितेची गोपनीयता राखणं हे तिच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी अनिवार्य आहे। सावजी यांच्या या विधानाचा महिलांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जातोय। एकीकडे आपण पीडितेच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे जबाबदार व्यक्तींनी अशी विधानं करणं दुर्दैवी आहे असं मत महिला हक्क कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय। अनेकदा त्यांना कायद्याचा अभ्यास आहे की नाही असा बोचरा सवालही विचारला जातोय। या विधानामुळे सावजी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। पोलीस या प्रकरणी स्वतःहून दखल घेऊन गुन्हा दाखल करतात का की महिला आयोग त्यांना नोटीस बजावतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान त्यांनी आपल्या विधानावर अद्याप कोणतीही अधिकृत माफी मागितलेली नाही, ज्यामुळे तणाव अधिकच वाढलाय। नेहमी अकलेचे तारो तोडण्यासाठी प्रसिद्ध असलेले अनेक वादग्रस्त नेते अनेकदा बरळत असतात। त्यावरून काही दिवस गदारोळ होतो, राजकारण रंगतं आणि काही दिवसांनी सर्वजण विसरून जातात। मात्र अशी अजब आणि मनमर्जीची विधानं टाळण्यासाठी कडक शासन होण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।